नमस्कार. आजच्या भागात आपण जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर ऋषिकेशला जानकी भांडी कशी घासायची हे शिकवत असते. मीनवाईल इकडे नानांवरून सारंग आणि सौमित्रेचं टेन्शन वाढतं आणि दुसरीकडे हे दोघं प्लॅनिंग करत असतात की बाबा कसं आपण आपली डाळ त्याच्यामध्ये शिजवायची. बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत जानकीला इकडे भांड्यांचा आवाज यायला लागतो म्हणून ती लगेच किचनच्या आत जाते तर ऋषिकेश खूप मन लावून भांडी घासत असतो. ते बघून जानकी म्हणायला लागते, अच्छा तू भांडे घासतोय का? तेव्हा तो म्हणतो, मग घासायला तर पाहिजे ना, नाही तर कोणी कोणी टोमणे देऊन मला जास्त सुनावू शकतो. तेव्हा जानकी म्हणते, आता तूच मला टोमणे देतोय, मग असं प्रत्येक गोष्टीमध्ये टोचून बोलायची गरज नाही. ऋषिकेश एवढी चांगली भांडी घास ना की त्याच्यामध्ये माझा चेहरा दिसायला पाहिजे. हे बघ असं गोल गोल करून भांडी घास म्हणजे कसं भांडा व्यवस्थित निघेल. तेव्हा तो म्हणायला लागतो, हो मॅडम तुम्ही जशी आज्ञा देताय तसंच मी करतोय. तेवढ्यात तो पाण्यामध्ये हात मारतो आणि जानकीच्या चेहऱ्यावरती पाणी उडतं. ते बघता जानकी म्हणायला लागते, तू मुद्दाम करतोय रे सगळं, जाऊ दे तू तुझं काम कर, मी माझं बघते. इकडे नाना म्हणत असतो, मी जे सांगितलं आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन काम करा. आता मी पुण्याला जात आहे, मी येईपर्यंत त्या मुलीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवा. नाना लगेच तिथून निघून जातात. तेव्हा सारंग म्हणायला लागतो, नानांना तर ती मुलगी आवडली आहे, पण जर ती मुलगी दादासाठी आवडली तर आपण काय करायचं? तेव्हा सौमित्र म्हणतो, जर नानांना ती मुलगी दादासाठी आवडली ना तर आपल्या घरामध्ये दररोजचं महायुद्ध होणार आहे, कारण की आईला तर ती मुलगी बिलकुल आवडत नाही. तेव्हा सारंग म्हणतो, महायुद्ध म्हणजे या सगळ्यामध्ये आपली वाट लागेल ना? हो की त्यांच्या दोघांमध्ये असं कसं नसावं. तेव्हा सौमित्र म्हणायला लागतो, पण तुला माहिती आहे का हे सगळं तर आता दादाच्या हातात आहे. दादाच्या मनात काय आहे त्याच्यावरूनच सगळी गेम ठरणार आहे. दुसरीकडे मकरंद इकडे खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तुझं सगळं ऐकून सुद्धा सगळ्या गोष्टी बर्बाद झाल्या आहेत. तूच विचार कर ना, ती मुलगी पुन्हा तिथे राहायला गेली. तेव्हा ती म्हणते, ती मुलगी खरंच मूर्ख आहे, तिला अक्कल नाही का? तू तिला फ्लॅट दिला होता तरी सुद्धा तिला त्या फडतूस चाळीमध्ये राहायचं आहे. या जास्त तिची काय चॉईस असेल रे? तेव्हा तो म्हणतो, पण आता मी काय करू? तिला कसं त्या मुलापासून दूर करू? तेव्हा ती म्हणायला लागते, तू एक काम कर, तिला एखादी सोन्याची वस्तू किंवा डायमंड गिफ्ट कर ना. तेव्हा तो म्हणतो, मला नाही वाटत ती डायमंड विमनला भुलणारी मुलगी आहे, तिला या सगळ्याचा फरक पडत नाही. तेव्हा ती म्हणायला लागते, हे बघ मुलींना कधी ना कधी ह्या सगळ्या गोष्टी मिरवायला लागतातच आणि मला असं वाटते सोनं चांदी तिला सुद्धा आवडेल, ती तुझ्यावरती इम्प्रेस होईल आणि मग तुझ्या प्रेमात पडेल. तेव्हा तो म्हणतो, त्या मुलीला मी फ्लॅट द्यायला तयार झालो आहे, ती मुलगी त्याच्यासाठी इम्प्रेस होत नाही आणि तुला वाटते सोन्या चांदीसाठी इम्प्रेस होईल आणि याच्यासाठी काही ओकेशन तर असायला पाहिजे ना, तेव्हा जाऊन तर मी हे सगळं देऊ शकेल ना. अरे अरे थांब जरा, ओकेशन आहे आणि ते सुद्धा लवकरच रिव्हील होणार आहे. तेव्हा ती म्हणते, मग तर तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. दुसरीकडे ऋषिकेश इकडे फेऱ्या मारत असतो. तेवढ्या जानकी घराच्या बाहेर येते आणि म्हणायला लागते, काय झालं ऋषिकेश, तू अशा फेऱ्या का मारत आहे, झोप येत नाही का? तेव्हा तो म्हणतो, काय नाही ग, थोडी हवा घेत आहे. तेव्हा ती म्हणते, तुला घरची ऊब आठवते ना, आई बाबांची आठवण येत असेल ना? तेव्हा तो म्हणतो, तसं नाही ग, पण तरी सुद्धा थोडीफार का होईना आठवण तर येते ना. तेव्हा ती म्हणते, हे बघ मला माहिती आहे तुला तुझ्या घरची आठवण येते, पण मला प्रश्न हाच पडला आहे, तू घर सोडून इथे का आला आहेस? म्हणजे तुझ्याकडे तर एवढं मोठं घर आहे आणि मी तुझ्या वडिलांना सुद्धा भेटले आहे, त्यांना तुझ्यावरती खूप माया आहे. तेव्हा तो म्हणतो, काही माया बिया नाही, मी कुठं म्हणतो त्यांचं प्रेम नाही आहे, पण त्यांचं दाखवणं कधी येत नाही, म्हणजे नेहमीच मला हडतूड करतात. हे वागणं मला पटत नाही. आई कशी सगळ्या गोष्टीमध्ये जीव लावते पण बाबा असे का करत नाही? तेव्हा ती म्हणते, च्याकडेही मुलांवरती माया असतेच रे, पण प्रत्येकाची दाखवण्याची वेगळी गोष्ट असते. तू जेव्हा हरवला होता ना तेव्हा ते सुद्धा तुझे शोध घेत होते. तेव्हा तो म्हणतो, मला नाही वाटत नानांना मी असल्या नसल्याने एवढा काही फरक पडतो. तेव्हा ती म्हणते, हे बघ खरं म्हटलं तर सगळ्यांना फरक पडतो आणि त्यांनीही तुझी शोध घेतली होती, ही गोष्ट मी तुला सांगते ना, ही गोष्ट खरी आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, पण त्यात काय आहे, सगळे आई वडील तर आपल्या मुलांची काळजी करतच असतात ना. तेव्हा ती म्हणते, नाही रे, सगळ्यांचे आई वडील एक दुसऱ्याची काळजी करायला नसतात. तेव्हा तो म्हणायला लागतो, तू सुद्धा तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी घर सोडलं आहे आणि एवढ्या लांब राहत आहेस ना. तेव्हा ती म्हणते, हे बघ ऋषिकेश, माझे खरंच आई वडील नाही आहेत, मी अनाथ आहे. तेव्हा तो म्हणतो, सॉरी ग, मी जरा जास्त बोललो का? तेव्हा ती म्हणते, नाही रे, खरं म्हटलं जर माझे आई वडील असते ना तर मला त्यांची एवढी किंमत
किंमत समजली नसती, पण तुम्हाला आहेत ना म्हणून तुम्हाला त्यांची किंमत समजत नाही. पण ज्या मुलांना आई वडील नसतात ना त्यांना आई वडील नसण्याची किंमत जागोजागी समजत असते. म्हणून तुला सांगते, आई वडिलांची किंमत कर. तेव्हा ऋषिकेशला तिचं बोलणं थोडं मनाला चुभतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सुमित्रा सगळ्यांना जेवण वाढत असते. तेव्हा ती म्हणायला लागते, ऋषिकेश माझा जेवला असेल का? तेव्हा सारंग म्हणतो, आई दादा जेवला असेल ग, आता बघ ना किती वेळ झाला आहे, तो असाच कसा काय उपाशी राहील? तेव्हा ती म्हणायला लागते, पण मला तर प्रश्न तोच पडला असेल का त्याने काही खाल्लं असेल की नाही. त्या मुलीने ती मुलगी त्याच्याबरोबर अजून तिथे राहते ना. तेव्हा तो विचारतो, आई तुला कसं कळलं ग? तेव्हा आजी म्हणायला लागतात, मला असं वाटते त्याने स्वतःची गरज भागवण्यासाठीच त्या मुलीला तिथे ठेवलं असेल, म्हणजे त्या मुलगीच्या मुळे तरी त्याला चांगलं चुंगलं खाता येईल ना, म्हणून हे सगळं असेल. तेव्हा हे सगळं बोलणं ऐकून सुमित्रा म्हणायला लागते, आई तू काहीही बोलू नको, हा वाटेल ते माझ्या मुलावरती आरोप करू नको. त्या मुलीने जर माझ्या मुलाच्या जेवणामध्ये काही मिळवलं आणि त्याला मारून बिरून टाकलं तर मी काय करू? तेव्हा आजी म्हणते, तुझा मुलगा काही कुकुळा बार आहे का ग? आईची एवढी मायाई दाखवू नको की त्याला काही होईल आणि त्याच्यामुळे तुला सगळा परिणाम होईल. तेव्हा ती म्हणते, आई तू गप्पच राहा ग, तू जेवायचं काम कर ना, तू उगाच त्या मुलीचा आणि त्यांचा काही संबंध जोडू नको. तेव्हा इकडे सारंग म्हणायला लागतो, पण नानांनाही ती मुलगी आवडते ना, ती मुलगी खरंच खूप छान आहे असं नाना म्हणत होते. तेव्हा आजी म्हणायला लागतात, बघ बघ नानासाहेबांनाही ती मुलगी आवडते, म्हणजे आता काही खरं नाही. तेव्हा ती विचारते, मग सांग अजून नाना काय काय बोलत होते? तेव्हा सारंगला आठवतं की नानांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आईला जर काही कळलं तर तुला मिरच्यांची धुरी कन्फर्म आहे. तेव्हा तो घाबरतो आणि म्हणतो, आई काहीच नाही ग, दुसरं काही म्हणालेच नव्हते. तेव्हा सुमित्रा म्हणते, ते काही म्हणो या नाही म्हणो, पण त्या मुलीला ऋषिकेशच्या आयुष्यातून मी स्वतः दूर करेल अशी मुलगी कशाला आयुष्यामध्ये हवी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे ऋषिकेश घरामध्ये येतो आणि असंच त्यांचा अंथरूण टाकून देतो. तेव्हा जानकी त्याला समजवते, हे सगळं व्यवस्थित कर. ऋषिकेश लगेच सगळ्या गोष्टी आवरायला लागतो. तेवढ्यात अजून 1-2 दिवस असेच जातात. जानकी एक एक करून सगळी कामं करत असते आणि ऋषिकेश ही तिच्या मदतीला लागलेला असतो. ऋषिकेश चहा बनवायला जातो पण त्याच्याकडून काही गॅस सिलेंडर ऑन होत नसतो. तेव्हा जानकी त्याला समजवते, अरे खालून सुद्धा कॉक असतो तो ऑन करायला लागतो. त्यानंतर गॅस ऑन होते. ऋषिकेश लगेच चहा बनवायला लागतो. त्यानंतर अजून काही दिवस जातात आणि जानकी इकडे पुस्तक वाचत असते. तेव्हा ऋषिकेश तिच्याकडे खूप मन लावून बघायला लागतो, जसं काही तो तिच्या प्रेमात पडत आहे. जानकीला झोप येते म्हणून ती लगेच झोपायला जाते. अजून काही दिवसानंतर ऋषिकेश एक एक करून एक एक कामं शिकायला लागलेला असतो. तो कांदा चिरता चिरता खूप रडायला लागलेला असतो. ते बघता जानकी त्याच्या जवळ येते आणि म्हणायला लागते, अरे असं नाही, थांब जरा मी तुला शिकवते. ती कांद्याचा एक साल त्याच्या डोक्यावरती ठेवते आणि त्याला कांदा चिरायला शिकवायला लागते. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी इकडे देवपूजा करत असते. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो, हा घे चहा. तेव्हा ती विचारते, काय रे तू चहा बनवला आहे, म्हणजे पिण्यायोग्य असेल ना? तेव्हा तो म्हणतो, बघ जरा ट्राय करून मी चहा चांगला बनवायला लागलो आहे. तेव्हा ती म्हणते, अरे मस्ती करते मी, पण आज तू एवढ्या लवकर सगळं आवरलं आहे, नेमकं प्रकरण काय आहे? पण बाकी सगळ्या गोष्टींकडेही लक्ष दे. तेवढ्यात चुकून त्याच्या हातून दूध सांडलं जातं. ते बघता तो म्हणायला लागतो, अगं माझ्याकडून काही ना काही चूक होतच असते, मला तर समजतच नाही मी कधी परफेक्ट होईल. तेव्हा ती म्हणते, काही हरकत नाही रे, थोडं माडं आपल्याला ऍडजस्ट करायला लागतं ना, आणि तू चुकून केलं आहे मग याच्यामध्ये काहीच नाही हरकत. पण तू एवढ्या लवकर रेडी होऊन कुठे निघाला आहे? मला असं वाटते तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग नक्कीच सुरू आहे. तेव्हा तो म्हणतो, घरी बसण्यापेक्षा मी विचार करतोय जॉब शोधायला जाऊ, तसंही घर खालण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं कधीही बरं ना. तेव्हा ती म्हणते, माझी खात्री आहे तुला नक्कीच जॉब मिळेल, तू जा आणि मस्तपैकी तुझा इंटरव्ह्यू क्लिअर कर. ऋषिकेश लगेच त्याच्या कामाला लागतो. दुसरीकडे इकडे सगळ्या गोष्टींचा मकरंद शोध घेत असतो. तेवढ्यात त्याच्या हातामध्ये जानकीच्या नावाची फाईल लागते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं, जानकीचा वाढदिवस 8 डिसेंबरला आहे. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे जानकीचा वाढदिवस उद्याच आहे, मला काहीतरी नक्कीच करायला पाहिजे. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि मकरंदला म्हणायला लागते, मकरंद ही घे तुझ्या घराची चावी, आता तुझा फ्लॅट तुझा झाला. तेव्हा तो म्हणतो, काय झालं जानकी, तू 1 मिनिट बस ग, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. म्हणजे तू वाईट वाटून घेऊ नको, पण मला
मला जे वाटते ते मी तुला स्पष्टपणे सांगतोय. एक मुलगा म्हणजे तरुण मुलगा आणि तरुण मुलगी एका घरामध्ये राहणं हे काही योग्य वाटत नाही. आजूबाजूचे लोक तुम्हाला कसे बघत असतील, काय टोमणे देत असतील, या सगळ्यामध्ये तुला काय करायची गरज आहे. तू तशीही पनवेलला निघाली होती ना, मग त्याचं काय झालं. तेव्हा ती म्हणते मला नाही समजलेलं का मी काय केलं. तेव्हा तो म्हणतो का समजलं नाही तुला, तू तर घरी जायला निघाली होती ना. तेव्हा ती म्हणते खरंच मला समजलं नाही की त्या मुलाचं बोलणं मी काय ऐकलं. हे ऐकल्यानंतर मकरंदच्या चेहऱ्याचा रंग सोडून जातो. त्याला समजतं की जानकी सुद्धा त्या मुलामध्ये अडकत चालली आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे जानकीसाठी हिऱ्यांचा हार आलेला असतो. तेव्हा मकरंद म्हणतो हा सगळ्यात महागडा हार तुझ्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते मी हे सगळं घेऊ शकत नाही. त्याने तिच्यासाठी बर्थडे पार्टी डेकोरेट केलेली असते. तेवढ्यात तो म्हणायला लागतो जे तुला आवडणार नाही ते राहणार सुद्धा नाही. तो अक्षरशः तो हार जाळून टाकतो. तर दुसरीकडे ऋषिकेश इकडे घरामध्ये पूर्ण धूर करून टाकलेला असतो. तेव्हा तो जानकीसाठी केक बनवत असतो. ते बघता तो म्हणायला लागतो जानकी यावेळेला केक जळाला आहे, पण नेक्स्ट टाइम प्रॉमिस मी चांगला केक बनवेल. तेव्हा जानकी म्हणते प्रॉमिस आपण दोघंही करूया. नेक्स्ट टाइम आपण दोघंही खूप छान केक बनवू. ते दोघं एक दुसऱ्याला केक भरवतात आणि असं वाटते की ते दोघं एक दुसऱ्याच्या प्रेमात सुद्धा पडले आहेत. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच जानकी आणि ऋषिकेशची लव्ह स्टोरी सुरू तर झाली आहे, पण दोन्हीकडून त्यांना विरोध तर आहे. या लव्ह स्टोरीचा एंडिंग काय असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की